आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे आणि त्याच निमित्तानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूरमधल्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत। आपण थेट जाऊया नागपुरात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकर त्याचबरोबर तिथले इतर स्थानिक नेते देखील मुख्यमंत्र्यांबरोबर आज गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राजकारणात जितकेच सक्रिय असतात तितकेच आपली संस्कृती देखील जपण्यात कमी पडत नाही। त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मंत्री आणि नेते देखील आवर्जून गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी होत असतात। सिने कलाकार असू देत, सामान्य मंडळी असू देत, अनेक ठिकाणची चिमुकली मंडळी देखील असू देत, आज प्रत्येक जण आपल्या हिंदू नववर्षाचा उत्साह साजरा करतोय। नववर्षाच्या स्वागताची आज पारंपरिक रूढी गाजवली जाते। प्रत्येक दारी आज गुढी उभारण्यात आली आहे आणि विजयाची ही गुढी उभारून आज प्रत्येक जण आपला नववर्ष स्वागत करतोय। सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट आणि आजच्या दिवशी आपल्या ताटात असते पुरणपोळी, त्यामुळेच पुरणपोळीचं ताट। स्पष्ट करू नाही शकते किती आनंद आहे इकडे। तुम्ही बायकर्स क्लब मध्ये आहात आणि आज तुम्ही इकडे आलात, तुम्ही साडी वगैरे नेसून आलात, आपली परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करताय, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। हो, गुढीपाडवा आमचा खूप काय मनाचा हे आहे। हे रॅलीमध्ये रात्री 3 वाजेपर्यंत तयार होऊन 5 वाजता निघून असं बाईक राईड करून इकडे येणार। खूप आनंदित आहे मी आणि इकडे सगळ्या सोबत हे राईड करण्यात जे आनंद आहे ते कुठे नाही आहे। बघू शकता सगळ्यांसोबत राईड करण्याचा आनंद कुठेच नाहीये तर म्हणणं आहे। आता तिथं सुद्धा, कारण तिथं सुद्धा आता बाईक रॅलीवर जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात होत असताना या दोघी सुद्धा आपल्या सोबत आहेत। किती आनंद होतो तुला इकडे येऊन आज, आणि तुम्ही आज इकडे आलात, बाईकवर आहात आणि साडी वगैरे नेसून आहात, काय सांगा? खूपच आनंद, आई एम वेरी एक्साइटेड। फर्स्ट टाइम है मेरा यहाँ पे शोभा यात्रा। यस, तो तुझे कितनी खुशी मिल रही है? हैप्पी अबाउट कमिंग हियर? क्या बात आहे। एक आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद इथेच मिळतोय आणि आज छोटी बाईक आता आहे इकडे ऍक्टिव्ह आहे, गुढी उभारले त्यांनी आणि खऱ्या अर्थानं त्या आज पारंपरिक वेशभूषेत आलेत। खूप खूप स्वागत तुमचं। गिरगावला तुम्ही आलात, बाईक रॅली तुम्ही करतात, किती प्राऊड वाटतंय। भारताचा झेंडा आहे आणि समोर आपली परंपरा आहे, काय सांगा? एक्चुअली तो मैं गुजराती हूँ पर मुझे बहुत अच्छा लगता है। बहुत सालों से इच्छा थी कि मुझे जाना है, तो आफ्टर 2 इयर्स से मैं आ रही हूँ, बट रियली बहुत अच्छा लग रहा है। ये गुड़ी कितना टाइम लगा आपको इसे बाइक पे लगाने को? कल से सब रेडी करके रखा था, हार भी खुद ने बनाया, गुड़ी ये सब, और सुबह बच्चों ने आके सब लगाया पर लगता है टाइम तो लगता है। पारंपरिक वेशभूषा त्यांनी पण परिधान केली आहे। खूप धन्यवाद आमच्या बातचीत केल्याबद्दल। एक ताई आपल्या सोबत आहेत जे खऱ्या अर्थानं बुलेट चालवतात आणि त्यांची ताकद आहे ती महिलांची ती दाखवण्याचा प्रयत्न इकडे करतायत। ताई खूप खूप स्वागत आहे। आज तुम्ही इथं आलात, आज तुम्ही बघू शकता आपली परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही सुद्धा पारंपरिक वेशभूषा आणि तुम्ही एनफिल्ड बाईक चालवताय, किती आनंद होतो तुम्हाला इकडे? खूप आनंद होत आहे आणि बाकीच्या मुलींना आणि बायांना बघून पण मला खूप आनंद होत आहे आणि एक असं हिमतीचं असं फिलिंग होत आहे। हिम्मत आणि छान अशी एनर्जीची फिलिंग होत आहे, हेच त्यांचं म्हणणं आहे। एनर्जी फिलिंग असताना आता ह्या सगळ्या जणी ज्या आहेत ते आता इथं बाईक रॅली करताना आल्यात। बाईक रॅली वरचा आनंद त्यांचा जो आहे तो आता द्विगुणित होताना दिसतोय आणि हे चित्र आता आपल्या समोर इथं संपूर्णपणे हे चित्र पाहायला मिळत आहे। या सगळ्या जणी ज्या आहेत त्या बाईक्स घेऊन त्यांच्या इकडे सज्ज आहेत आणि सज्ज होत असताना ती बाईक आता थोडीशी आपण बघू शकतो तर बाईक रॅलीला आता थोड्याच वेळात सुरुवात मात्र ही मोठ्या प्रमाणात होणार आहे। ताई आपल्यासोबत ताई खूप खूप स्वागत आहे। आज तुम्ही बाईक रॅलीवर आला आहात, पारंपरिक वेशभूषा आला, किती भारी आणि किती आनंद होतोय गिरगावला आज तुम्हाला इकडे बाईक रॅली? हो, खूप आनंद वाटते आम्हाला येऊन इकडे। मला तर 4 वर्ष झालंय, मी 4 वर्षापासून येते, बट बाईक घेऊन मी आज पहिल्यांदा आली आहे, ते पण आम्ही विरारवरून आले। हो, आमचं क्लब आहे रॉयल थम्स करून, आम्ही 3 फ्रेंड्स आहेत। पण मग किती वेळ लागला तुम्हाला? 2 तास विरारवर तुम्ही साडी नेसून इकडे निघाले आम्ही आणि आता पोहोचले। बघा विरारवरून त्या तिघी म्हणजे या 1, 2 आणि या तिघी इथे विरारवरून थेट आलेल्या आहेत। काही लोक अजून फोनवर बोलतात, ते सांगतायत की आम्ही प्रयत्न करतो, थांबा आम्हाला जरा वेळ द्या।
हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. लवकर या असं त्यांचं म्हणणं सुद्धा आहे. तुम्ही विरारवरून आलात असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही तिघी किती भारी वाटते की आज इथं गिरगावला तुम्ही त्या पारंपरिक वेशभूषेत आल्या, तुमची बाईक घेऊन आला. थँक्यू सो मच. बट हे सगळं खूप काही मस्त आम्हाला वाटतं. खूप आनंद आहे. हा माझा दुसरा वर्ष आहे मी इथे आहे. त्याच उत्साहाने मी आली आहे. घरातून 4 वाजता उठली, मग 5 वाजता निघाली. पोचता पोचता आरामात आम्ही हळूहळू आलो. खूप रिस्पेक्ट भेटलो रस्त्यावर वगैरे. आणि इथे जे जोश आहे ते खूप आनंद आणि आम्ही आनंद घेऊ शकतो तसं आम्हाला आहे इच्छा. खूप खूप धन्यवाद. आपण बघू शकतो बाईक रॅलीला आता मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. हे सगळे बायकर जे आहेत ते आता पुढे जातील आणि मागे जे आहे आपण बघू शकतो तर रथ एक एक करून ते इथं येत जातील आणि हे चित्र आता पाहायला मिळत आहे. पहिला हे वाजलेलं आहे त्यामुळे कुठे ना कुठे ढोल ताशाची पण सुरुवात झालेली आहे. स्नेहलसोबत श्रेयसान, पुढारी न्यूज, मुंबई. आपण पाहत होतो गिरगावातली होती ही दृश्य. आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत तिथला जो उत्साह आहे त्याचा आढावा घेत आहेत. कारागिरी करून घेतलेली आहेस, त्याविषयी काय सांगशील? कुठून करून घेतलीस किंवा हे कस्टमाइज आहे? मी ही नंदाबाई कला म्हणून आहे, इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता नक्की. तिच्याकडून मी गुढी आणि हे अंबाबाईचं हातातलं घेतलेलं आहे. तर तिला प्लीज फॉलो करा आणि तिला नक्की सपोर्ट करा. तर आपण पाहतोय की सुप्रियाने अंबाबाईचा देखावा तिच्या बुलेटवर साकारलेला आहे. तर सुप्रिया आणि कृणालचं हे पहिलं वर्ष आहे. तर कृणाल, काय सांगशील? यंदाचं तुझं पहिलं गुढीपाडवा आहे लग्नानंतरचं आणि या प्रकारे तू गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी होऊन साजरं करायचं म्हणतोयस. तर काय एकूण उत्साह आहे, कसं वाटतंय? उत्साह तर इथे विराजमान आहे याचा मला अत्यंत अभिमान आणि आनंद आहे. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने मी देवेंद्रजींबरोबर खूप काम केलेलं आहे आणि अथक काम करणारे व्यक्ती माझ्या बाजूला बसले याचा खूप अभिमान आहे. पुन्हा एकदा खूप धन्यवाद म्हणते आणि तुमची रजा घेते. खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सई मॅडमना या ठिकाणून जायची परवानगी दिली आहे ना? नाही, नागपूर आहे, आपल्याला द्यायची आहे परवानगी. पुन्हा ते येतील आपल्याकडे माने. मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उद्बोधन करावं. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, भोजबाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, पार्वती पते. सन्माननीय संदीपजी, नुकत्याच आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री साई कावळकर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, दरवर्षीप्रमाणे आज आपण आपलं नववर्ष साजरं करण्याकरता आलो आहोत. गुढीपाडवा प्रत्येक हिंदू करता, प्रत्येक मराठी माणसाकरता हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि आजपासून आपले नूतन संकल्प आपण सुरू करतो. एक नवीन आशा, एक नवीन पहाट घेऊन पुन्हा एकदा आपल्या जीवनाला सामोरे जातो आणि म्हणूनच आजची पहाट मंगलमय व्हावी याकरता आपले संदीपजी जोशी हे दरवर्षी आणि इथली संपूर्ण टीम अतिशय सुंदर ही शोभायात्रा आयोजित करते आणि आपण सर्व लोक पारंपरिक वेशामध्ये या शोभायात्रेला मंगलमय बनवतात आणि संपूर्ण परिसर हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जय श्रीरामचे नारे
झुमझुमताना आपल्याला पाहायला मिळतात. आज मला अतिशय आनंद आहे. आपलं ढोल पथक असेल किंवा दोरीवरचा मलखांब करणारे आमच्या लहान लहान बहिणी असतील, या ठिकाणी घोड्यावरचे आमचे छोटी बालकं, छोट्या आमच्या बहिणी असतील, मुली असतील, या सगळ्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हा आपला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. त्या सर्वांचं अतिशय मनापासून मी कौतुक करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ही जी गुढी या ठिकाणी आहे ही आपल्या भारताची गुढी आहे. आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारताची गुढी अशीच सातत्याने उंचच उंच जात राहो आणि दरवेळेस आपल्याला ती उभारण्याची संधी मिळो अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. या मंगलमय दिवसाची, येणाऱ्या वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप मंगलमय शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की. या ठिकाणी आपल्याला सामूहिक रामरक्षा म्हणायची आहे. सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये असेल तर रामरक्षा काढून घ्या आणि शांततेने रामरक्षा म्हणायचं आहे. सो भाग्यचित्र बारस्कर यांची टीम या ठिकाणी रामरक्षा पद्धत सुरू करतील अशी त्यांना मी विनंती करतो. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय वाटतंय, किती उत्साह जाणवतो या सगळ्या वातावरणात? खूप प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि सकाळी सकाळी इतकी पॉझिटिव्ह एनर्जी ची वाईबच वेगळी आहे. आणि माझं हे दुसरं वर्ष आहे आणि मला इकडे यायला आवडतं खरंच, कारण इथले शोभायात्रा खरंच खूप युनिक आहे. लहान मुलांपासून ते थोर मोठ्या ज्येष्ठ लोकांपर्यंत सगळे इतके छान तयार होऊन येतात आणि वेगवेगळ्या प्रांतातले भाषेतले लोक एकत्र येतात आणि त्यांच्या वेगवेगळे छान छान रथ दाखवतात, त्यात आपली संस्कृती दाखवतात. सो खूप भारी वाटते. हा उत्साह, ही एनर्जी घेऊन आम्ही हास्य जत्रेमध्ये जाणार आहोत आणि खूप छान छान स्किट्स आणि परफॉर्मन्स करून सगळ्यांना हसवणार आहोत. सो सगळ्यांना नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. विराज म्हणतोय तसं एक मोठी एनर्जी वर्षाच्या सुरुवातीला मिळालेली आहे लोकांना हसवण्यासाठी. तुलाही ती एनर्जी जाणवते? हो हो नक्की. काय वाटतं? खूप छान वाटतंय. लाजतेस तू असं म्हणतोय? तिला सगळ्याची सवय आहे, ती डोंबिवली करा ना आणि मोरे म्हणल्यावर काय मग. काय म्हणताय तुम्ही? बाकी मस्त उत्तम. ही सगळी जी एनर्जी आहे ती विराज म्हणलं तसं ही एनर्जी घेऊन प्रेक्षकांना हसवण्यासाठी नवीन वर्षात आपण प्रवेश करणार आहोत. नक्कीच नक्की. अगदी कसं आहे आणि कुठलाही सण आहे ना हा नेहमी आपल्याला एक प्रकारची ऊर्जा देऊनच जातो. आता म्हणजे मी मुद्दाम असं विशेष करून सांगतो की कोकणातले जे सण आहेत, आम्ही शिमग्याला जातो, गणपतीला जातो, तर माझं मी नेहमी मुलाखतीत म्हटलेलं आहे, हे सणाला गावी गेल्यानंतर तो सण साधारण
आहेत आपल्यासोबत अनेक ज्या महिला आहेत. मॅडम काय सांगाल, आज तुम्ही बाईक चालवताय, बुलेट चालवताय, काय वाटते? दरवर्षी अनेक महिला इथे बुलेट चालवत असतात, अनेक मोठ्या मोठ्या बाईक चालवत असतात. हे माझं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी मी जावा चालवत होती, यावर्षी रॉयल एनफिल्ड चालवत आहे. खूप छान वाटतंय. जसं म्हणतात आमच्या गिरगाव सारखी जागा कुठे नाही, तसंच आमच्या गिरगाव सारखा गुढीपाडवाही कुठे नाही. आणि एवढ्या भव्य रॅलीमध्ये, शोभायात्रेत आमचा बाईक रॅलीचा खारीचा वाटा आहे, याचा खूप आनंद होतो. दरवर्षी तुम्ही नटून नटून येता, गुढी उभारून घरी येता. आज काय वाटते? अनेक 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 दिवस जे गिरगावकर या दिवसाची वाट पाहत असतात. खूप छान वाटतं. आम्ही आता 1.5 महिना घेतलाय मी माझी तयारी करायला. तसेच अनेक गिरगावकर भरपूर महिने तयारी करत असतात आजच्या एका दिवसासाठी. खूप आनंद होतो. आमच्यासाठी गुढीपाडवा हा सण खूप खास आहे आणि आम्हाला आमच्या गिरगावचं नाव जगाच्या मान्य कोपऱ्यापर्यंत पोहोचवायचा हीच आमचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं अजून आपल्यासोबत काही महिला आहेत. ताई काय सांगशील, बुलेटवर बसलेली आहेस, कितवं वर्ष आहे तुझं? कारण आम्ही दरवर्षी पाहतो की अनेक ज्या महिला असतात त्या बुलेटवरती बसतात, अनेक गाड्यांवरती, बाईकवरती बसतात. काय सांगशील, गिरगावचं एक वैशिष्ट्यच आहे. तसं तुम्ही म्हणालात तसं तुम्ही बघता बऱ्याचशा बायकांना बुलेटवरती. इतके वर्ष मी सुद्धा बघतच आले. मी पहिल्यांदा म्हटलं बुलेट घेऊन यावी म्हणून मी. कुठून आला तुम्ही? मी बँड्रावरून आले. हो. आपण लहानपणापासून गिरगावची ही जी शोभायात्रा ती पाहत असतो, आज तुम्ही अनुभवताय, कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. एरवी बघायला यायचे, आज मी त्याचा एक पार्ट आहे. आपण पाहिलं की अनेक ज्या महिला आहेत त्या काही काय सांगशील तू, यामाहाच्या बाईकवर बसलेली आहेस, अनेक लोक बुलेट चालवत आहेत, कसं वाटतंय? कितवं वर्ष तुझं यंदा? पण हे पहिलं वर्ष आहे, लग्नानंतर पण पहिलं वर्ष आहे. फक्त रील्स मध्ये हे बघितलंय की एवढं ग्रँड होतं सेलिब्रेशन गुढीपाडवाचं आपलं. सो आय थॉट वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय, आणि फर्स्ट टाइम की हे ट्राय. कुठून आलीस मग? कारण आपण लहानपणापासून या गिरगावची जी शोभायात्रा ती पाहत असतो, आपल्याला देखील वाटत असतं की या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. यंदा तू झालेली आहेस की तू, म्हणजे कुठून आलीस तू नक्की? कारण ठाण्यावरून आली आहे. हा, आता लवकर यायला प्रॉब्लेम होईल म्हणून मी ऑलरेडी इथे रात्री स्टे केला आणि खास ह्याच्यासाठी तयार होऊन इथे आले. कारण डोंबिवली असेल, गिरगाव असेल, अनेक ठिकाणी जे मराठी बहुल एरिया, तिथे अशा आपल्या ज्या शोभायात्रेनुसार मराठी परंपरा आपण जोपासत असतो. ज्या प्रकारे आधी देखील पाहिलं की अनेक मुली बाईक चालवत असतात, काय वाटतं? म्हणजे मला तर खूप आवड आहे. हा, म्हणजे हे खूप चांगलं होतं इथे, हे जे यात्रा होतीये. खूप एक मोटिवेशन आहे. म्हणजे आम्ही पण स्वतः एवढ्या वर्षापासून हे बघतोय म्हणून तर आज इथे आलोय पहिल्यांदा. सो ते खूप चांगलं होतं हे रॅली ही जे काढताय, हे जो पण ऑर्गनाईज करतात, दॅट इज दे आर डुईंग ग्रेट. ओके, आपण पाहिलं की अनेक महिला इथे बाईक चालवत आहेत, काही जण बुलेट चालवत आहेत, तर काही जण पल्सर चालवत असं पाहायला मिळते आपल्यासोबत. काही काय सांगशील, असं वाटतंय की तू जी बुलेटवर बसली ती आधीपासून तू चालवतेस, असं म्हणतात की फक्त मुलांनाच बुलेट चालवतात, पण तुम्ही जे नरेटिव्ह आहे ते खोडून काढलेले आहेत, खूप काय सांगाल या संदर्भात? वाय शुड बॉयज हॅव ऑल द फन? कितवं वर्ष यंदा? इकडे 3रं वर्ष. मी बाईक चालवते 10 वर्षापर्यंत. बुलेट माझी फेवरेट आहे. वेन आय एम सिटिंग ऑन दिस, आय एम लाईक अ फ्री बर्ड फ्लाइंग इन द स्काय. आपण पाहिलं की अनेक ज्या महिला आहेत त्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. दरवर्षी गिरगावमध्ये आपण पाहिलं तर हेच पाहू शकता की मोठ्या प्रमाणात लोक मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं गिरगावात येत असतात आणि इथे बाईक रॅली चालवत असतात. विशेषतः महिला ज्या पल्सर असतील, ज्या हेवी बाईक्स आहेत, असं म्हटलं जातं की फक्त पुरुष चालवू शकतात, पण त्या नरेटिव्हला खोडून महिला इथे बाईक चालवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आताच ही शोभायात्रा सुरू झाली आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात ढोल देखील वाजत आहेत. त्यामुळे गिरगावाची जी शोभायात्रा आहे ती सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्याचा सण आहे तो सगळीकडे सुरू झालेला आहे. कॅमेरा पर्सन सुभाषसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, गिरगाव. Thank you.